भूक. स्वच्छता ही आमची जबाबदारी आहे हे तुम्हाला पण समजलं पाहिजे. किती घाण काढतात ते बिचारे सफाई कामगार. माणूस म्हणून काही किंमत आहे का नाही त्यांना? तुम्ही कुठं बी कचरा फेकायचा, कुठं बी थुकायचं आणि त्यांनी साफ करायचा. थोडी जबाबदारी आपली पण आहे आणि त्यांची पण आहे. स्वच्छ शहर करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी ही तुम्हा सर्वांची पण आहे. ओ आजी, ओ आजोबा, ह्या घ्या तुमच्या गोळ्या. अरे बाळा, पोटचं पोरगं धरलंय कुठं आणि तुम्ही आमचं पोटचं नसून सुद्धा किती सेवा करता आमची. आजी, अनाथ आहे ना हो मी. तुम्हाला आहे ना एक महत्वाची बातमी सांगायची. तुमच्या मुलाचा शोध घेतलाय मी. या पत्त्यावर जावा. लय आनंदाची बातमी सांगितलीस बघ बाळा. लय उपकार झाला तुमचं. हे अगं गोडकर त्यांचं दूध. लय आनंदाची बातमी सांगितली बघ त्यांना. बाबाला माझ्यापासून दूर का केलं? जेव्हापासून तू माझ्या आईबाबांना माझ्यापासून दूर केलं तेव्हापासून माझ्या जीवनात अनेक संकट आले. सांग ना देवा, आता काय करू मी? तुला सांभाळणाऱ्या अनेक संस्था आहेत. अशा अनेक संस्था तिथं तू सुखी राहा. स्वागत करा हो मुलीच्या जन्माचे, सार्थक होईल भारत भूमीचे, सार्थक होईल भारत भूमीचे. काही नको करू ग, जा म्हणत हो तुझ्या घरी. खडूस कुठली, तू पण ये माझ्या घरी, मी पण तुला हाकलून देईल. नको ना रागू, चल आपण रील्स बनवू. हॅलो, हा आई, वेळेवर जेवण करत जा ग आणि गोळ्याही घे टायमावर. हो ग, मी बरी आहे. तू काळजी घे स्वतःची. चल ठेवते मी आता. काय झालं, एवढं का रागाने बघताय? कुठे होतीस इतके वेळ तू? कुठे होतीस म्हणजे काय? कामावर होते. आज जरा जास्तीचं काम होतं म्हणून उशीर झाला. काम जास्त होतं का कोणासोबत फिरत होतीस तू? अहो, जरा नीट बोला. तुम्ही खूपच संशयखोर झालेत बरं का आजकाल. असं वागणं आहे ना अजिबात चांगलं नाही. तुमचा विश्वास असला पाहिजे माझ्यावर. मला शिकवतेस तू? मला शिकवतेस? तुझ्याकडे बघतोच आता. तुझ्या तर आता तिने नोकरी करावा, पैसा कमवा, बाकी काय कामाची. याची बायको असावा हे माणसा तुमची बरी पडली ना पुढची संशयाची. चूल मूल आतून याचं काय का तिचं जगणं. तिच्या मनाचं तिच्या रोजात गेली, तिच्या
आमच्या मुलीने जास्त मोबाईल पाहिल्याने आता ती नेत्रहीन झालेली आहे. तिला यापुढे काहीही दिसणार नाही. मुलांनी शांत बसा म्हणून तुमच्यापेक्षा जास्त मुलं त्या मोबाईलवरती प्रेम करतात. कारण मुलांचा लाडका बाबा व्हॉट्सअपच्या बिझनेस ऍपवर ऍक्टिव्ह झालाय आणि मुलाच्या आयुष्यातून त्यांचा खरा खुरा बाबा डिऍक्टिव्ह झालाय. हे विचार करा, विचार. तू माझ्यापेक्षा भारी नाही, कारण मी तुम्हाला ओटावर नाचवतो. हे घ्या नाही मा. हो का? वो तेरा पति और हमारा हिटलर किधर है? अरे लोग हात धुवून मागे लागतात आणि हे आंघोळ पांघोळ करून आम्हाला धुतात. ए काय म्हटलं तू? मी हिटलर का? कोण आहे? आणि हे असल्या होतं ना का आला तिकडे? इथे कोणाला माहित नाहीये तुम्ही माझे आई बाबा आहात ते. माझी या सोसायटीमध्ये इज्जत आहे. कशाला आला तिथे? कोण आहे? कोणी नाही ग. एक भिकारडे आले भीक मागायला. उभार पोरा. अरे संधी स्टेटना करून फरार झालास आणि आता आमची लाज वाटते वय. अरे तू एकुलतं एक पोरा, तुला घडवण्यात अख्खी हयात गेली माझी. अरे पोरा, तुझ्या बापाला मोठ्या दवाखान्यात घेऊन जायचं आहे बघ. दिवसेंदिवस त्यांचा खोकला लईच वाढत चाललाय आणि पैशाची बी गरज आहे. पैसे पैसे काही नाही. तुम्ही माझ्यासाठी मेला आणि मीही तुमच्यासाठी मेलेलो आहे. चल बसले आता इथं थांबण्यात काही अर्थ नाही. पोरगच बैमान झालंय इथं तरी थांबून काय फायदा? पोरा तुला जाता जाता शाप नाही देणार, पण माझ्या काळजाच्या तुकड्या आशीर्वाद देतो ना. खूप मोठा रे बाबा. देवा देवा ही दिस दाखवण्यापरीस उचल रे बाबा उचल. अहो असं काय बोलताय? जोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तुम्हाला काय बी होणार नाही. मी हात पसरत भीक मागत पण तुम्हाला नीट करत. हे माय बाप देते ना 5-10 रुपये. बघा की एकदा तरी माझ्याकडे. ही दमडी. आपण पाहिलात जिवंत देखावा दमडी. सादर करते KVS डान्स अकॅडमी भिंगार, अहिल्यानगर. विजय बाबासाहेब उमाप सर आणि विशाल राजू साबळे सर.